नागपुर में भाजपा ने कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे के खिलाफ गणेशपेट पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है। भाजपा का आरोप है कि लोंढे बेबुनियाद आरोप लगाकर बदनाम करने की कोशिश कर रहे हैं। नागपुर में भाजपा ने कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे के खिलाफ गणेशपेट पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है। इस शिकायत में भाजपा ने मांग की है कि लोंढे के खिलाफ मामला दर्ज किया जाए। भाजपा का कहना है कि लोंढे ने प्रशांत कोरटकर मामले में प्रशीक पड़वेकर की भूमिका को लेकर सवाल उठाए हैं, जो मुख्यमंत्री कार्यालय में काम करने वाले व्यक्ति बताए जा रहे हैं। भाजपा ने इसे बेबुनियाद आरोप बताते हुए विरोध जताया है। विधायक प्रवीण दटके और भाजपा के शहर अध्यक्ष बंटी कुकड़े के नेतृत्व में ये शिकायत दर्ज कराई गई। इस दौरान बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता भी मौजूद रहे। कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवल्या जात आहेत, हा प्रश्न आता आमच्यासारख्या सगळ्यांना पडलेला आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शिवप्रेमी असाल तर आम्हाला जी माहिती मिळते ती खरी की खोटी हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि जे पोलीस तेलंगणाच्या मंचिर्यामधून अटक करून आणले त्यांनी सांगावी। आमची माहिती अशी आहे की प्रतीक पडवेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांत कोरटकर सोबत होते आणि त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्या सोबत झाली। ते सोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले, पण त्यांना का लपवून ठेवलं आहे, त्यांना का दाखवत नाही आणि खरी मदत कोण करत होतं हे पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे। सांगा गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी आहे? अंदाजे मी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये बसलो होतो। अंदाजे 6:20 वेळेस TV9 या मराठी वृत्तवाहिनीवर मी बातम्या बघित होतो, तेव्हा अतुल लोंढे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हे गरळ ओरकत होते आणि खोटा प्रचार, माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते। खोटा बदनामीकारक मजकूर ते देत होते। मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं, त्या ट्विटर हँडलवर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे। त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे। पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याच्यामध्ये त्यांच्या मजकुरामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली तेव्हा प्रतीक पडवेकर हे त्याच्यासोबत होते आणि प्रतीक पडवेकर हे सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आहे। निदांत खोटा बोलणारा अतुल लोंढे हा व्यक्ती हा काँग्रेसचा प्रवक्ता कसा असू शकतो? बिना अभ्यासाने त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही, त्या प्रतीक पडवेकरचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो, दोन जातीमध्ये भांडण लावू शकतो। सोबतच या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानणारा सर्व वर्ग, त्यामध्ये सर्वात जास्ती मानणारा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनन्य सेवक आहे। नितांत भक्ती, नितांत श्रद्धा त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर आहे आणि अशा वेळेस तो माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो, खोटी बदनामी करतो। म्हणून आज भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे माननीय आमदार कृष्णभाऊ खोपडे, आमदार आमचे प्रवीणजी दटके आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही इथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आलो आहे। भारतीय न्याय संहिता 501 म्हणजे बदनामीकारक करणे, मोठ्या माणसाची खोटी बदनामी करणे। भारतीय न्याय संहिता 502(3) म्हणजे एका समाजामध्ये शांतीभंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे आणि 393 भारतीय न्याय संहिता 293 हे सर्व नॉन बेलेबल ऑफेन्स आहे। हे सर्व ऑफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत, दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहेत। विनाकारण अतुल लोंढे समाजामध्ये बदनामी करतोय, विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतोय आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतोय। अतुल लोंढे नाहीत तर त्यांची परंपरा आली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची। प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे। त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत। आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही।